This video is for education purpose only. मित्रांनो, इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे, पण स्वप्न आहे भारत सरकारमध्ये क्लास 1 ऑफिसर बनण्याचं. तर तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर्स NIC मधून सायंटिस्ट बी पदाकरिता तब्बल 243 जागांची महाभरती जाहीर झालेली आहे. बरेच स्टुडंट ह्या भरतीची खूप प्रतीक्षा करत होते. आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पगार ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल, कारण स्टार्टिंग सॅलरी तुमची 56,000 ते 2.25 लाखाच्या घरात येणार आहे. ही संधी नेमकी आहे काय, तुम्ही कसं अप्लाय कराल, पात्र कोण राहणार आहे, सर्व काही 5 मिनिटात आपण जाणून घेऊया. सर्वात आधी जाणून घेऊया पद नेमकं काय आहे. पद आहे सायंटिस्ट बी. हे केवळ एक पद नाही, तर भारत सरकारचं राजपत्रित पद आहे. म्हणजे समाजामध्ये तुम्हाला एक वेगळाच मान सन्मान इथं मिळणार आहे. वेतन श्रेणी लेवल 10 नुसार आहे. म्हणजेच भत्त्यासह तुमच्या हातामध्ये 90,000च्या आसपास तुमचा पगार इथं जाऊ शकतो. इंजिनियरसाठी यापेक्षा मोठी सुरुवात दुसरी कोणतीच असू शकणार नाही. तुम्हाला लवकरात लवकर इथं अप्लाय करायचं आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, शैक्षणिक पात्रता. जर तुमचं BE BTech MSc MCA पूर्ण झालेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. पण विषय कोणते ते प्रामुख्याने बघा. कम्प्युटर सायन्स किंवा IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा सायबर लॉ. जर तुमची पदवी या तांत्रिक विषयाच्या संबंधित असेल तर तुम्ही नक्कीच या रेसमध्ये आहात, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आता लक्ष द्या, निवड कशी होणार तर नीट समजून घ्या. NIC मध्ये शास्त्रज्ञ पदासाठी तुमची निवड ही गेट स्कोअरवर आधारित आहे. अनेकदा व्हॅलिड गेट स्कोअर असणाऱ्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जातं, त्यानंतर थेट मुलाखतीसाठी बोलावलं जातं. काही प्रकरणामध्ये NIC वेगळी परीक्षा घेते, ती लेखी परीक्षा असते. पण गेट स्कोअर असणाऱ्या कॅन्डिडेटला इथं मोठं प्राधान्य दिलं जात आहे. जर तुमच्या इंजिनिअरिंग नंतर गेट झालेला असेल तर नक्की इथं अप्लाय करा, तुम्हाला सर्वात जास्त इथं प्राधान्य मिळणार आहे. वयोमर्यादा बघायची म्हटलं तर तुमचे 30 वर्षाच्या आत वय असायला हवं. पण काळजी करू नका, सरकारी नियम इथं लागू होत आहेत. SC ST उमेदवारांना 5 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट बघायला मिळणार आहे. अर्ज शुल्क बघा. जनरल आणि OBC वाल्यांना 800 रुपये फीस आकारली गेली आहे. पण जबरदस्त आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व महिला उमेदवार, SC उमेदवार, ST आणि दिव्यांग बांधवांसाठी कोणतीही शुल्क नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. तर ही खूप मोठी संधी आहे. नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या. मित्रांनो, अर्ज करण्याची प्रोसेस अगदी ऑनलाईन आहे. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक देत आहे. त्यामध्ये तुम्हाला जाहिरातीची लिंकसुद्धा बघायला मिळणार आहे. सविस्तरपणे जाहिरात वाचून घ्या, त्यानंतर अप्लाय करा. शेवटची तारीख तुमची 24 एप्रिल 2026 आहे. पण शेवटच्या तारखेची वाट न बघता व्हिडिओ बघितल्यानंतर त्वरित अप्लाय करा, कारण शेवटच्या तारीखपर्यंत सर्व्हर डाऊन होऊ शकतो. त्यामुळे आजच तुम्ही कागदपत्रे तयार ठेवा आणि प्रोसेस पूर्ण करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, ही होती NIC भरतीची A to Z माहिती. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील, शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सिलेबसबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तोसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो अशाच जेन्युइन आणि व्हेरीफाईड जॉब अपडेट करिता उज्ज्वला पणे टेक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला दिलेला बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण तुम्हाला 2026 मध्ये तुमची ड्रीम जॉब पाहिजे असेल आणि सर्व जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावी म्हणून सबस्क्राईब बटनच्या साईडला बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा प्रेस करा. सो इन्फॉर्मेशन आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करून मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांना सुद्धा चांगली जॉब हवी असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल. चला तर मग भेटूया तशाच नवीन अपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.